तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या वाटपाला घेऊन लाडक्या बहिणी जे आहे ते खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले आहे. कारण वाटपाचा 8वा-9वा दिवस असून सुद्धा वाटपाला अजूनही सुरुवात झालेली नाही. म्हणजे यापैकी जवळपास 30 ते 40% बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही, पैसे जमा झालेले नाही. वाटप जो आहे तो सर्वात शेवट शनिवारी झाला होता. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी, कमीत कमी सोमवारी तरी वाटपाला सुरुवात होईल असं आपल्याला वाटलं होतं. आणि उर्वरित लाडक्या बहिणींना पैसे येतील, पण सोमवारी 18 तारखेला सुद्धा वाटप झाला नाही. आज मंगळवार आहे आणि आजही आपण वाटपाची वाट पाहत आहे. वाटपाची वाट का पाहत आहे? कारण मला पर्सनली असं वाटते की वाटप थांबला आहे, वाटप संपला नाही. थांबणे आणि संपणे यामध्ये फरक असते. थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू होऊ शकते, पण जो वाटप संपला संपला तो संपला. त्यामुळे मी तुम्हाला म्हणत आहे की वाटप थांबलेलं आहे, संपलेला नाही. आणि आपल्याला या 2 दिवस वाटपाची वाट पाहायची आहे, कारण हे 2 दिवस काहीतरी या वाटपासाठी महत्वाचे असणार आहे. यामधून मी तुम्हाला वाटप खरंच थांबला की संपला, पण माझ्याकडून हेच तुम्हाला मी मार्गदर्शन करणार की वाटप पुन्हा होऊ शकतो. आजचा आणि उद्याचा दिवस वाटप थांबला याचे 2 पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. कारण ते पॉईंट तुम्हाला सुद्धा या वाटपातून तुम्ही जे काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यामधून तुम्हाला सुद्धा म्हणजे समजून येईल की मला नेमकं म्हणायचं काय आहे. तर बघा, वाटप थांबला म्हणजे काय, याचा सर्वात पहिला पॉईंट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता, बरोबर 2 हप्ते वेगवेगळ्या दिवशी येत होते. सर्वात पहिल्या दिवशी मार्च महिन्याचा हप्ता, नंतर एप्रिल महिन्याचा हप्ता. पण यापैकी भरपूर बहिणींना काय झालेलं आहे, फक्त मार्च महिन्याचा हप्ता आला. मार्च महिन्याचा हप्ता आला, पण एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही. मग आपण एक तर्क लावला होता किंवा बाकी व्हिडिओ तुम्ही आता कालपासून पाहिले असतील की मग लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आले, लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, 71 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. ही सर्व बातमी तुम्ही पाहिली असेल. पण तुम्हाला जर पैसे आले नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की अपात्र करण्यात आलं आहे, मग मग फक्त मार्च महिन्याचाच हप्ता का मिळाला? भरपूर बहिणींना बघा, मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची त्या वाट पाहत आहे. मग या बहिणींना जर अपात्र केलं असतं तर मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा मिळाला नसता, बरोबर. मग मार्च महिन्याचा हप्ता आला, त्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहता. याचा अर्थ काय, तर वाटप थांबलेला आहे. मधातच कुठेतरी वाटप शनिवारपासून थांबलेलं आहे. यामागे आता टेक्निकल कारण काय आहे, किंवा मग डीबीटीची काही यादीचा प्रॉब्लेम आहे का, शासनाकडे निधी उपलब्ध नाही का? तुम्हाला माहित असेल की जो काही योजनेचा हा वाटप झाला आहे 12 तारखेपासून तर जवळपास 19-20 तारखेपर्यंत हा वाटप लांबत चाललेला आहे. याआधी या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये असा लांबलचक वाटप कधीच झालेला नाही. शासनाजवळ काहीतरी टेक्निकल कारण आहे, काहीतरी गडबड गोंधळ काहीतरी यादीमध्ये झालेला आहे. त्यामुळे वाटप हा खूप जास्त लांबत आहे आणि अजूनही वाटप थांबलेलं आहे त्याच कारणामुळे. बरोबर, पहिला पॉईंट मी तुम्हाला समजून सांगितलं की जर लाडक्या बहिणींना अपात्र केलं असतं तर मग त्या बहिणीला मार्च महिन्याचे सुद्धा हप्ते आले नसते. एप्रिल महिन्याची तर वाट पाहता, एप्रिल महिन्याचे हप्ते आले नाही अशा भरपूर बहिणी आहेत, पण मार्च महिन्याचा सुद्धा त्या बहिणीला हप्ता मिळाला नसता. मग बंद करायचे असते तर 2ही हप्ते बंद केले असते, एक हप्ता दिला नसता. पहिला पॉईंट. त्यानंतर बघा, दुसरा पॉईंट मी तुम्हाला याआधी एका व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला आहे. ई केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर ज्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत पैसे बंद होते, बरोबर, जानेवारी पर्यंत पैसे बंद होते, केवायसी चुकले म्हणून सांगितलं, केवायसीच्या चुकीमुळे पैसे बंद झाले. मग शासनाने काय केलं, त्यांना केवायसी दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली. त्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये केवायसीची दुरुस्ती केली. केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर त्या बहिणींना मार्च महिन्यामध्ये जो आहे तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला. मार्च महिन्यामध्ये त्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला आणि त्या बहिणींचे पैसे रेग्युलर सुरू झाले. म्हणजे पैसे आधी बंद झाले होते, केवायसी चुकल्यामुळे हप्ते बंद झाले होते, मग शासनाने त्यांचे पैसे रेग्युलर आता सुरू केले, बरोबर. मग आता या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केवायसीच्या दुरुस्तीनंतर हप्ता पुन्हा सुरू झाला, अर्ज पुन्हा पात्र करण्यात आला. मग आता त्या बहिणींचे सुद्धा पैसे आलेले नाही, त्या बहिणींचे सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. मग शासनाला जर त्या बहिणींना अपात्र करायचंच असतं तर आधीच त्यांचे पैसे पुन्हा सुरू केले नसते, दुरुस्तीनंतर आधीच पैसे त्यांचे बंद ठेवले असते, परत पैसे सुरू केले नसते. म्हणजे त्या बहिणींची सुद्धा आशा तुटली असते की आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता येईल. बघा, या दोन्ही पॉईंट मधून तुम्हाला समजलं असेल, वाटप थांबलेला आहे, वाटप संपलेला नाही. मार्च महिन्याचा हप्ता दिला तर एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा यायला पाहिजे आणि तो हप्ता सुद्धा तुम्हाला 2 दिवसात, जर वाटप थांबलेलाच असेल, संपलेला नसेल, तर तुम्हाला तो हप्ता मिळू शकतो. त्याचबरोबर केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर त्या बहिणींचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी एक आयडिया पॉईंट म्हणून तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर जर पैसे सुरू करायचे असते तर आता त्यांचे पैसे बंद केले नसते. हे 2 महत्वाचे पॉईंट तुम्हाला समजले असेल. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की जी आर आलेला नाही,
GR मधून किती निधी मंजूर झाला? बघा, एका हप्त्याचा वाटप होतो. आता मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की GR आला तरी पण वाटप होतो, नाही आला तरी पण वाटप होत असतो. GR जो आहे तो इंटरनल विभाग टू विभाग म्हणजे महिला व बाल विकास विभाग यांना सामाजिक न्याय विशेष विभागाकडून काही निधी दिला जातो. तो निधी ट्रान्सफर झाल्यानंतर वाटपाला सुरुवात होते. म्हणजे GR आला तर आपल्याला तारीख कन्फर्म होऊन जाते की वाटप होणार. पण यावेळेस 2 हप्त्याचा वाटप सुरू केला पण GR आलेला नाही. 2 हप्त्याचा वाटप सुरू करून सुद्धा GR आलेला नाही. हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि त्याचबरोबर वाटप सुरू होण्याच्या आधी महिला व बालविकास मंत्री मोठ्या आतुरतेने अपडेट देत असतात. फेसबुकवर, ट्विटरवर ते अपडेट देतात की वाटप सुरू होणार आहे असं त्या सांगतात. एका हप्त्याचा वाटप जरी सुरू झाला तरी पण त्यांची अपडेट फेसबुकवर येते की वाटप सुरू होणार आहे. पण 2 हप्त्याचा वाटप सुरू होत असताना सुद्धा अदितीताई तटकरे यांची कोणतीच अपडेट आलेली नाही. 2 हप्त्याचा वाटप एकत्रित सुरू असून सुद्धा त्या अदितीताई तटकरे यांची कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही. हा पॉईंट सुद्धा जो आपल्याला डाऊटफुल या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या अपडेटमधून असं काही आपल्याला दिसून येत आहे की कदाचित लाडक्या बहिणींची संख्या कदाचित लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यात आलेली असावी. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणत आहे की न्यूजपेपरमध्ये, माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर 71 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे. बरोबर, 71 लाख. आणि बघा, जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस लाभार्थी बहिणींची संख्या होती जवळपास 2,40,00,000. 2,40,00,000 पात्र लाभार्थी बहिणी होत्या. त्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. त्यानंतर केवायसी आली. केवायसी नंतर चौकशीनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर या बहिणींची संख्या जी आहे जवळपास न्यूज माध्यमांमध्ये जे काही ऑफिशियल अपडेट आता येत आहे त्याप्रमाणे जवळपास 70 ते 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहे. केवायसी सुरू झाली तेव्हापासून तर आतापर्यंत, म्हणजे 30 एप्रिलची जेव्हा केवायसीची दुरुस्ती झाली तोपर्यंत आता नवीन अपडेटनुसार 70 ते 80 लाख बहिणी जवळपास अपात्र करण्यात आलेल्या आहेत. मग आपण 2,40,00,000 मधून जर 80 लाख बहिणी मायनस केल्या, 80 लाख बहिणी जर या ठिकाणी कमी केल्या तर 1,60,00,000. 1,60,00,000 बहिणींची संख्या या ठिकाणी राहिलेली आहे शासनानुसार. मग शासनानुसार एवढ्या बहिणींना वाटप व्हायला पाहिजे. मग या आकड्यामधून सुद्धा अशी अपडेट येत आहे की फक्त 50 ते 60% बहिणींना वाटप झाला. फक्त 50 ते 60% बहिणींना वाटप झाला. 30 ते 40% बहिणींना अजूनही वाटप झालेला नाही. जे काही तुमच्या सर्वांच्या कमेंट येत आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही प्रश्न विचारत आहे, यामधून जे काही आकडेवारी समोर येत आहे यामधून असं स्पष्ट दिसून येत आहे की खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना वाटप झालेलं नाही. वाटपामध्ये काहीतरी गोंधळ नेमका झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे 80 लाख अपात्र बहिणी सोबतच आता आपण जर हा 30 ते 40%चा आकडा काढला तर जवळपास 50 ते 60 लाख अपात्र बहिणी, 50 ते 60 लाख पात्र बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही. हा आकडा समोर येत आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासन लाडक्या बहिणींना अपात्र करू शकत नाही, त्यांचे पैसे बंद करू शकत नाही. म्हणजे टोटल जर आपण अपात्र बहिणींची संख्या या ठिकाणी घेतली तर जवळपास 50 ते 60% म्हणजे 2,40,00,000 कुठे, आणि मग फायनल पात्र बहिणींची संख्या म्हणजे वाटप झालेल्या बहिणींची संख्या 1 कोटी. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाऊ शकत नाही. हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे नक्कीच 100% गॅरंटी आहे की या बहिणींचे पैसे बंद झालेले नाही. जे काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 ते 3 पॉईंट समजून सांगितले, वाटप थांबलेलं आहे, वाटप संपलेला नाही. आणि जर या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचे 1,500 3,000 रुपये जमा झाले नाही तर बघा, हा शब्द खरा होईल. म्हणजे वाटप संपलेला आहे हा शब्द खरा होईल जर 2 ते 3 दिवसामध्ये वाटप झाला नाही तर. कारण त्या बहिणी पात्र आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या बहिणींना हप्ते मिळालेले आहे. केवायसी त्यांची ओके होती, केवायसी बरोबर होती, म्हणूनच त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले. पात्रतेच्या अटीमध्ये बसत होत्या, त्यामुळेच त्यांचे रेग्युलर पैसे आजपर्यंत सुरू होते. त्यानंतर केवायसीची दुरुस्ती केलेल्या बहिणींची केवायसी बरोबर होती, त्या सुद्धा पात्र अटीमध्ये बसत होत्या, त्यामुळे त्यांचे सुद्धा पैसे रेग्युलर फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेले होते. मग अचानक आता त्यामुळे काहीतरी नक्कीच टेक्निकल प्रॉब्लेम काहीतरी झाला असावा. हाच पॉईंट आपण बघा आता घेऊन चालत आहे. 2 ते 3 दिवस वाटप सुरू होईल या अंदाजावर आपल्याला राहायचं आहे. पण शासनाने लवकरात लवकर या वाटपावर लक्ष द्यावे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा किती टक्के लाडक्या बहिणींना पैसे पोहोचले, किती टक्के लाडक्या बहिणींना पैसे पोहोचले नाही, या गोष्टीवर लक्ष देऊन लवकरात लवकर हा वाटप सुरू करावा. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 1,500 3,000 रुपये जमा करावे. असे जर झाले नाही तर मग पात्र लाडक्या बहिणींची संख्या किती आणि अपात्र लाडक्या बहिणींची संख्या किती, म्हणजे आता फायनल पात्र लाडक्या बहिणी किती आहे ज्यांना 100% वितरण झालं, याची संख्या शासनाने पुढे आणून द्यावी.
तर बघा आता ओव्हरऑल वाटप सुरू होतो की नाही आज आपण दिवसभर वाट पाहू आणि उद्या सुद्धा दिवसभर वाट पाहूया. जे काही महत्त्वाचे पॉइंट जे मला पॉझिटिव्ह वाटले की वाटप सुरू होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगितले. जर दिवसभरात वाटप सुरू झालं तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.